सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 76. आता आगाऊ पुष्पा पळून आतमध्ये गेली. मग संतोषनं खुर्च्या टाकल्या आणि विश्वासला बसायला सांगितलं. आणि विश्वासच्या लक्षात आलं की पुष्पानं मुद्दाम त्याला खुर्ची दिली नाही आणि इतका वेळ मुद्दाम उभा केलं आणि तिचा त्याला राग आला. आणि मग संतोष म्हणाला, हे आमचं घर आहे, 4 खोल्या आहेत, थोडीशी जमीनही आहे. माझा एक छोटा भाऊ आहे, दत्तू त्याचं नाव. त्याचं लग्न झालेलं आहे, तो व्यापार करतो. आणि ही माझी बहीण पुष्पा. वडील काही महिन्यांपूर्वीच वारले. आणि विश्वास म्हणाला, मग लहान भावाचं लग्न लवकर का केलं? आणि संतोष त्याच्यापासून काहीच न लपवता सगळं सांगत म्हणाला, तिथेही साटलोटच करायचं होतं माझ्या चुलत आत्याच्या घरी. मी शिकत होतो, मला इतक्यात लग्न करायचं नव्हतं म्हणून दत्तूला ती मुलगी केली. आणि आमच्या पुष्पाला दिगंबरला द्यायचं होतं, पण काही कारणामुळे ते फिसकटलं आणि फक्त एकच लग्न झालं, असं म्हणून संतोषनं अर्धसत्य विश्वासला सांगितलं. कारण जर त्या गणानं पुष्पाला 2 दिवस कुठेतरी फिरवली हे विश्वासला कळलं तर कदाचित हे लग्न फिसकटेल असं संतोषला वाटलं. आणि आता ते घर वगैरे बघितलं आणि विश्वासचं समाधान झालं. पद्माचं सुद्धा समाधान झालं, कारण आपल्या परिस्थितीपेक्षा संतोषची परिस्थिती निश्चितच 10 पटीनं चांगली आहे असं वाटलं त्यांना. आणि मुलगी देताना श्रीमंताच्या द्यावी आणि सून करताना गरिबाची करावी अशी म्हण असते. आणि त्यानुसार वैशाली आपल्यापेक्षा श्रीमंताच्या घरात जाणार म्हणून विश्वास सुखावला. आणि त्याला संतोषही पसंत होता. पण ह्या पुष्पाचं काय करायचं असा प्रश्न त्याला पडला. आणि त्याला भिजलेला बघून संतोष म्हणाला, तुम्ही कपडे बदलता का? मी माझे कपडे देतो. आणि विश्वास म्हणाला, नको राहू द्या. पण सरस्वती म्हणाली, पण तुम्ही भिजलात कसे? पाऊस नाही, काही नाही. आणि पुष्पा, तू पण भिजली होती का गं? तुझे पण कपडे ओले दिसतात. आणि पुष्पा म्हणाली, हो, मी पोहायला गेले होते आणि गरज नसताना मी जीव देते की काय, म्हणून हे मला वाचवायला आले. येऊ नको तर कुठल्या गाडीत बसो, असं म्हणून पुष्पानं विश्वासला टोमणा हाणला. आणि सरस्वती म्हणाली, अगं बाई, असं झालं का? पण पुष्पा, तुला सांगितलं ना एकटीनं जायचं नाही विहिरीवर, आणि भर दुपारी गेलीस का? काही झालं म्हणजे? विश्वास म्हणाला, तेच म्हणतोय. आणि बघा ना, मी वाचवलं आणि काळजीपोटी विहिरीत गेलो. मला वाटलं जीव देते की काय ती, आणि त्या बदल्यात मला हे बक्षीस मिळालं, असं म्हणून त्यानं ती चावली होती तो हात सगळ्यांना दाखवला. आणि आता संतोषच्या लक्षात आलं आणि म्हणाला, अरे बापरे, म्हणजे तू आहेस का तो मुलगा ज्यानं तिचा जत्रेमध्ये हात पकडला होता काही वर्षापूर्वी? आणि विश्वास म्हणाला, दुर्दैवानं हो, मीच आहे तो. आणि संतोष आणि सरस्वती खूप हसायला लागले आणि म्हणाले, अरे वा, चांगला जोडा जमला की. नाहीतर आम्ही म्हणतच होतो की जर तुझं कुठं लग्न नाही जमलं ना पुष्पा, तर ज्याच्यामुळे तुला गोंधन काढावं लागलं ना त्याच्यासोबत तुझं लग्न होईल. आणि तसंच झालं. तसं पुष्पानं ऐकलं आणि चकित होऊन मनात म्हणाली, जोडा जमला म्हणजे माझा जोडा याच्यासोबत जमवतात की काय? आणि तरीही विश्वास म्हणाला, पण आमच्या वैशालीसाठी तुम्ही चालून आलात, खूप बरं वाटलं. आता माझ्या मनात शंका नाही की माझी बहीण तुमच्याकडे सुखात राहील, पण हे साटलोटं करणं गरजेचं आहे का? तसा संतोष म्हणाला, हो, हे होणार म्हणजे होणार. एकाच लग्नात 2 बार उडवून द्यायचे, कारण पुष्पाचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि जर या वर्षात माझं लग्न झालं तर मला 3 वर्ष लग्न करता येणार नाही. आणि तरुण बहीण घरात ठेवून लग्न करणं मला शोभत नाही. अनायसे हा योग जुळून आला आहे. आणि पुष्पानं फार वाईट तोंड केलं. आणि आता तिलासुद्धा हा धक्काच होता. आणि संतू भावड्यानं शेवटी त्याचंच म्हणणं खरं केलं असं तिला वाटलं. आणि सरस्वती म्हणाली, पुष्पा, पोहे पण कर गं. आणि पुष्पा रागात म्हणाली, नक्की एक काय ते सांग, चहा करू की पोहे करू, कारण चूल एकच आहे. आणि सरस्वती तिला डोळ्यांनी दाबत म्हणाली, अगं, आधी चहा कर, मग पोहे कर, की मग थेट स्वयंपाकच करतेस? तसं पुष्पाच्या खूप जीवावर आलं आणि ती वाकडं तोंड करून म्हणाली, पोहे करते. आणि सरस्वती म्हणाली, अगं लवकर कर आणि चहा आण लवकर.
त्यांना थंडी वाजते, एकतर तुझ्यामुळं ते भिजले. आणि पुष्पा म्हणाली, मी म्हणाले का त्यांना पाण्यात उडी घे? त्यांना सवयच दिसते दुसऱ्याच्या मध्ये मध्ये करायची. तेव्हा पण तसंच आणि आता पण तसंच. असं म्हणून पुष्पानं आता चहा आणला. आणि सरस्वती म्हणाली, अगं आधी विश्वासला दे, ते तुला बघायला आले आहेत. पण आता तुमचं बघणं तर आधीच झाले, पण तरी पण चहा देऊन झाल्यावर साडी घालून ये. आणि पुष्पानं विश्वाससमोर मुद्दाम कान तुटलेला कप ठेवला आणि म्हणाली, घ्या चहा. आणि आता विश्वासला कळेना की कुठून त्या कपाला पकडू, आणि तो दांडा असलेल्या कपाला उचलायला गेला. तसं पुष्पानं सगळ्या कपाचे दांडे स्वतःकडं केले. शेवटी नाईलाजानं त्यानं कपाला पकडूनच चहा उचलला आणि त्याला भाजलं आणि पुष्पाला बरं वाटलं. आणि संतोषला चहा देताना मात्र पुष्पानं दांड्याला पकडण्याची व्यवस्था करून दिली आणि विश्वासकडे रागानं बघत होती. पण हे मात्र कुणाला कळत नव्हतं. फक्त विश्वासला कळत होतं की ती त्याचा किती रागराग करत आहे. आणि संतोषनं चहाचा घोट घेतला आणि मला, पुष्पा अगं याच्यात साखरच नाही. आज कुठे लक्ष आहे गं तुझं, की होणाऱ्या नवरदेवाला बघितलं आणि भान हरवून गेलीस, बरोबर ना? आणि पुष्पा काहीच न बोलता म्हणाली, आणते साखर. आणि ती साखर एका पेल्यात घेऊन आली आणि संतोषला म्हणाली, तुला किती देऊ? संतोष म्हणाला, 1 चमचा टाक. मग तिनं त्याच्यात कपात 1 चमचा टाकली आणि विश्वासकडे बघून म्हणाली, तुम्हाला किती टाकू? आणि विश्वास म्हणाला, 1 चमचा. मग तिनं 1 चमचा टाकली. विश्वास म्हणाला, आणखीन 2 चमचे टाक. मग पुष्पानं आणखीन 2 चमचे साखर टाकली. आणि विश्वास म्हणाला, आणखीन 4 चमचे टाक. आणि पुष्पानं आता 4 चमचे साखर टाकली. आणि विश्वास म्हणाला, आता सगळीच टाक. तसं पद्मानं डोक्याला हात लावला. संतोषसुद्धा बघायला लागला. पुष्पानं पेल्यामध्ये आणली सगळीच साखर टाकली. आणि आता विश्वासनं तो कप न घेता दुसराच कप उचलला आणि म्हणाला, आता या चहापेक्षा ना मी बिन साखरेचा चहा पितो आणि हा तूच पी. खूपच हुशार आणि अक्कलवाण आहेस तू, कळलंय मला. आणि पुष्पाला त्याचा राग आला आणि संतोषनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, पुष्पा इतकी साखर ओततात का? अगं ते तुझी परीक्षा घेतात. आणि पुष्पा रागात आतमध्ये निघून गेली आणि पोह्यासाठी कांदा चिरायला लागली. आणि आता तिने पोहेसुद्धा केले. आणि तेव्हाही तसंच मुद्दाम विश्वासच्या प्लेटमध्ये तिनं चमचाच नाही टाकला, त्यानं हातानं खाऊ म्हणून. आणि विश्वास पोहे खातच नव्हता आणि हे कोणाच्या लक्षातच येत नव्हतं. आणि संतोष विश्वासला म्हणाला, सुरू कर ना, काय झालं? आमची पुष्पा पोहे एकदम फर्स्ट क्लास बनवते. आणि विश्वास पुष्पाकडे बघून म्हणाला, कसं खाऊ? आणि पुष्पा त्याच्याकडे बघून उपरोधिकपणे हसून म्हणाली, तोंडाने, सगळे तोंडानेच खातात. आणि मग सरस्वतीच्या लक्षात आलं आणि ती म्हणाली, पुष्पा अगं चमचा दे त्यांना. आणि पुष्पा म्हणाली, संपले चमचे. आणि विश्वास म्हणाला, नक्की ना की घरात चमचे असायचे आणि मी मागितला म्हणून मला मिळणार नाही, असं आहे का काही? मगाशी त्या खुर्ची बाबतीतही तसंच तर झालं ना, आता तसं करत नाही ना तू? पुष्पा म्हणाली, खरंच संपले, 2च होते, ते दोघांना दिले. मग पद्मा म्हणाली, घे विश्वास, माझा चमचा घे आणि खा. आणि पुष्पा लगेच म्हणाली, पण हाताचा चमचा आहेच की, माणसाने हातानं खाल्लेलं चांगलं असतं आणि चमचा उचलायला सुद्धा हातच लागतो. आणि विश्वास म्हणाला, राहू दे आई. आणि त्यानं हातानं खायला सुरुवात केली. मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. कुठून कुठे पाहुणे लागतात हे जरा बोलणं झालं. सरस्वतीनं तिची कहाणी सांगितली, पद्मानं तिची कर्मकहाणी सांगितली. आणि आपलेच भाऊ बंदकी पाहुणे रावळे किती स्वार्थी असतात असा अनुभव जवळजवळ दोघींचा सारखाच होता. आणि आता नशिबाने आपण एकमेकांना भेटलो तर हे लग्न झालंच पाहिजे असं दोघीही म्हणाल्या. आणि मग विश्वासनं तिथेच उभा असलेल्या आणि त्याच्याकडे अजूनही रागात बघत असलेल्या पुष्पाकडे बघून मुद्दाम म्हणाला, मुलगी बघण्याचा कार्यक्रम तर अजून झालाच नाही, हो ना आई? आणि पद्मा म्हणाली, विश्वास आता काय बघायचं आणखीन? अरे उलट मुलगी खऱ्या खऱ्या रूपात तुला बघायला मिळाली, हे चांगलं नाही का? आपल्या वैशालीला सुद्धा संतोषनं अशीच बघितली आणि कोणताही दिखावा न करता बघणं हेच खरं बघणं. आणि विश्वास मुद्दाम पुष्पाला त्रास देण्यासाठी हाताची घडी घालून म्हणाला, पण मला मुलगी पाटावर बसवून बघायची आहे, तिची वधू परीक्षा घ्यायची आहे. ती कशी बोलते, कशी चालते, तिचे डोळे कसे आहेत, काही प्रॉब्लेम नाही ना जिभेमध्ये, डोळ्यामध्ये, हे मला सगळं बघायचं आहे. नंतर काही प्रॉब्लेम नको ना, असं म्हणून त्यानं संतोषला मुद्दाम डोळा मारला. आणि संतोषही हसून म्हणाला, ठीक आहे, आता मुलाची इच्छा आहे तर नाही कसं म्हणणार.
पुष्पा जा, तू तयारी करून घे. आणि आता पुष्पाला राग आला त्याचा. आता आणखीन कसली वधू परीक्षा घेतोय कुणास ठाऊक, पण मला याच्याशी लग्न करायचंच नाही असं म्हणून ती पाय आपटत त्याच खोलीत गेली जी खोली आता तिचीच होती. आताही विश्वास तिथेच दरवाज्यात बसलेला होता आणि त्या दरवाजाच्या फटीतून ती तयार होताना त्याला दिसत होती. आणि पुष्पा मनात चरफडत साली घालत होती. त्याला अस्पष्ट दिसत होती, पण आता समोर संतोष असल्यामुळे त्याला जास्त तिकडे बघता येत नव्हतं. आणि मग पुष्पा पूर्ण तयार झाली आणि तिनं लाल काटाची हिरवी साडी घातली, केसांची सुंदर वेणी घातली, खांद्यावर पदर घेऊन बाहेर आली आणि तिच्याकडे विश्वासाचं लक्ष केलं. आणि त्यानं 1-2 वेळा त्याच्या डोळ्यांची उघडझाप केली आणि मनातल्या मनात ती सुंदर आहे हे त्यानं मान्य केलं. आणि आता त्याच्यासमोरच पुष्पा संकोचून लाजत चालत येत होती आणि सरस्वतीनं बसायला तिला पाठ दिला आणि पुष्पा विश्वासच्या समोर मान खाली घालून बसली. आणि पुन्हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम रीतसर पहिल्यापासून सुरू झाला. आणि विश्वास खुर्चीमध्ये हाताची घडी घालून रुबाबात बसला होता आणि तिच्याकडे बघून फारच रुबाबात म्हणाला, नाव काय तुझं? पुष्पा आता काही बोलतच नव्हती. आणि सरस्वती म्हणाली, पुष्पा, अगं तुझं नाव विचारतात ते, अशी का आड मोठ्यासारखी करतेस, बोल. याच्या आधी तर असं काही केलं नाहीस तू, मग आताच का अशी करतेस? आणि आता पुष्पा पण काही कमी नव्हती. आणि पुष्पा विश्वासकडे बघून रागात म्हणाली, जर ते माझ्यासमोर येऊन बसले आणि मला विचारलं तर मी सांगणार. त्यांनी पण माझ्या बरोबरीला येऊन बसायचं, कारण मलासुद्धा वर परीक्षा घ्यायची आहे. मी पण प्रश्न विचारणार आणि तू दुसरा पाठ आण आणि माझ्यासमोर ठेव. आणि आता हे ऐकलं तसा विश्वास खूप दचकला.